हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. आज जरा वातावरण चांगलं होतं. पाऊस आता बऱ्यापैकी कमी झाला होता. कारण मुंबईला म्हणजे कल्याणला पाऊस पडतो ना, तर एवढा पडतो की अगदी म्हणजे नको नकोसं होतं. तर म्हटलं चला सगळ्या डब्यांना आता तळ लागला होता. किराणा भरण्याची वेळ झाली होती. तर मी किराणा घ्यायला आली होती. खालच्या फ्लोअरला किराणा घेऊन पूर्ण ग्रॉसरी घेऊन मी ठेवून दिलं होतं ट्रॉलीमध्ये आणि वरच्या फ्लोअरला आले होते. तर इथं हे मी मसाला कंटेनर बघत होते, छोटे छोटेसे मला फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी. कारण ते पॅकेट्स ना कधी कधी सांडले जातात आणि कधी खराबही होतात. तर म्हटलं असे छोटे छोटे कंटेनर घेऊन ठेवूया, पण स्पेस देखील आपला वाचला पाहिजे आणि क्लीन करताना देखील आपल्याला इझी होईल असे कंटेनर मी बघत होते. कुठलेही कंटेनर घेताना ना आपण किचनसाठी घेताना त्याला क्लीन कसं करता येईल, आपल्याला म्हणजे इझिली करता आलं पाहिजे आणि तो स्पेस कमी घेईल असेच निवडायला पाहिजे. किचनसाठी ही खास टीप आहे माझी. नक्कीच लक्षात ठेवा, कारण आपण फक्त ॲट्रॅक्ट होतो वस्तूने, पण ती इझी आहे की नाही क्लीन करण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी जागा किती घेते हे आपण बघत नाही. तर इथं 3 प्रकारचे होते. एक राऊंड बॉटलच्या आकाराचे होते जे स्पेस कमी घेत होते आणि एक छोटे होते. आणि जे बॉटलचे होते ना ते 35 रुपयाला होते. छोटेवाले कमी प्राईस होती पण ते आवडले नाही आणि हे मी आणले आहेत ते 29 रुपयाला एक आहे. हा परवडत पण होता आणि क्लिनिंगला देखील इझी होता. तर खूप पटकन क्लीन झाले होते. तर मी असे 5 घेतले. ॲक्च्युली मला 6 घ्यायचे होते पण तिथं नव्हता. तर म्हटलं नेक्स्ट टाईम एखादा घेता येईल. तर मी आता हे 5 घेऊन आली. तर बघा इझी म्हणजे छान आहेत. एका साईडनं तुम्हाला जर जास्तीचा मसाला टाकायचा असेल तर मोठा होल आहे आणि एका बाजूने छोटे छोटे होल आहेत, जसे नेहमीच्या मसाला कंटेनरमध्ये असते तसंच आहे. क्लीन कसं करता येईल तर याला नाही इझिली याचं झाकण उघडल्यानंतर अगदी आपण आपल्या 2 बोटांनी देखील स्वच्छ करू शकतो. इतकं पटकन स्वच्छ होतात ना हे. तर मी छान स्वच्छ वगैरे करून नंतर यांना सुकून आणि मी स्टिकर्स ऑर्डर केले आहे. तर ते आता केव्हा येतील माहीत नाही. ते आल्यावरच मी यांच्यामध्ये मसाला घालेल आणि स्टिकर लावूनच फ्रीजमध्ये ठेवेल. तर खूप छान आहे. क्वालिटी देखील खूप उत्तम आहे. प्लास्टिकची क्वालिटी खूप छान आहेत. वेगवेगळे रंगाचे झाकण आहेत. तर आपण थोडंसं जर लक्ष दिलं तर त्या झाकणांमुळे देखील आपण ओळखू शकतो. पण तरीही कधी कधी ना गफलत होतेच आपली, खूप घाई असते कामाची तेव्हा. तर म्हणून स्टिकर लावणं गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये मी कडधान्य जास्तीत जास्त भरते, कारण खूप जास्त पाऊस असल्यामुळे मार्केटला जाता येत नाही भाज्या वगैरे घेण्यासाठी आणि असंही पालेभाज्यांना खूप सारा चिखल लागलेला असतो. तर मग मी कडधान्य जास्त वापरते पावसाळ्यामध्ये. आणि ह्या 2 गोष्टी देखील मी आवर्जून म्हणजे वापरतेच. रवा तर मी जास्तीचा आणतेच महिन्याचा. सोबत मी हे सत्तूचं पीठ देखील आणते, कारण पूर्वीच जिमला जातो ना, त्याला सत्तूचं पीठ कधी कधी प्रोटीन पावडर दोघीतून काही एक मी देत असते. आणि आपणही स्वतः घ्यायचं असते ना. नाश्त्याच्या रूपामध्ये एखादी भाकरी बनवून आपण खाऊ शकतो किंवा मग गुळाचं पाणी करून आणि मग त्यामध्ये हे सत्तूचं पीठ मिक्स करून आपण पिऊ देखील शकतो. तर हे आणि रवा देखील मी ना खूप जास्तीचा भरून घेते, कारण रव्याचे तर बऱ्याच गोष्टी होतात. आप्पे आहेत किंवा डोसे आहेत. अहोनी ऑफिसमधून येताना पेअर्स आणि पेरू आणले होते. तर म्हटलं लगेचच त्यांना वॉश करून ठेवते. मी दररोज देवाजवळनं एक फळ किंवा मग ड्रायफ्रूट्स असा नैवेद्य ठेवते आणि तोच नैवेद्य सगळ्या घरच्यांना वाटते, कारण की अशा निमित्ताने तरी सगळ्यांना फळं वगैरे खाण्याची म्हणजे इच्छा नसली तरी ते खाऊन घेतात. प्रसाद म्हणून त्यांना सांगते तर सगळे खाऊन घेतात आणि ह्या निमित्ताने त्यांच्या पोटात फळ आणि ड्रायफ्रूट्स देखील जातात. आहोंनी जेव्हा भाज्या आणल्या होत्या आठवड्याभराच्या संडेला, तेव्हा मशरूम देखील आणले होते. तर मशरूम बनवायला घेतले आहेत मी आता. तर हे फ्रीजमध्ये आपण जास्त दिवस नाही ठेवू शकत, त्यांना लगेचच बनवायचं असते. आता काम करता करताच मध्येच अहोंना हवा होता चहा. तर म्हटलं चला छान आलं आणि गवती चहा घालून त्यांना चहा करून देते. तोपर्यंत मशरूम मी मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवले होते आणि इकडे मी पीठ देखील घेतलं आहे मळायला. तर थंबनेल आणि टायटलमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी सांगितलं आहे की ही भाजी मी आता हॉटेलमध्ये खाणं बंद केलं. तर ही मशरूमची भाजी एवढ्या सोप्या पद्धतीने बनवता येते घरी.
की ती हॉटेलमध्ये कशाला खायची, जर घरी इतक्या छान प्रकारे आणि अगदी काही मिनटात ती बनवून होते तर मग गरजच नाही एवढे पैसे खर्च करण्याची. आत्ताच ना प्रियंका येऊन भांडी करून गेली. मग अशी तुम्ही पाहिलं असेल बेसिनमध्ये तशीच भांडी होती. तर ती संध्याकाळी 5:30-6ला येते. आज काही डबे तिला मी दिले होते घासायला, कारण किराणा भरायचा होता. त्याआधी मी डबे वगैरे स्वतः स्वच्छ घासून घ्यायची, पण आता प्रियंकाला म्हणजे लावलं तेव्हापासून ती घासून देते. आणि इथं माझं बरंचसं ना तिच्या येण्याच्या आधी मी स्वयंपाकाचं प्रिपरेशन करून ठेवलं होतं, कारण तिचा मग 1 तास तिच्या कामांमध्ये जातो, फरशी वगैरे पुसण्यात, भांडी करण्यात. मग माझं काम रखडून जातं, तर मी आधीच ना त्याची तयारी करून ठेवते. तर इथं मी मशरूम भिजत घातले होते. ते छान असे वरून त्याचं जे बारीक साल असतं ते काढून घेतलं, त्याने क्लीन करून घेतले. आणि आता एका भांड्यामध्ये मी काही मसाले घालून त्याला असं साईडला ठेवून देणार आहेत. याने काय होतं ना, भाजीच म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहेत ना खूप छान येतो आणि यामध्ये मसाले छान प्रकारे लागतात. तर इथं मी धणे पावडर, तिखट, म्हणजे मिरची पावडर आणि थोडासा किचन किंग मसाला आणि थोडं मीठ घातलं आहे आणि छान असा हा मसाला त्यांना सगळीकडे लावून ठेवून दिला साईडला. आणि आता बाकीची तयारी करण्यासाठी घेते. तर मी कांदे ना आधीच काय करते, कापून घेते, त्यांचे 2 भाग करून त्यांना पाण्यामध्ये घालून ठेवते, जेणेकरून ते कापताना तिखट लागणार नाही आणि माझा वेळही वाचेल. तर प्रियंका येणार, भांडी घासणार आणि मग मी स्वयंपाक करणार. त्यापेक्षा ना मी तिच्या येण्याच्या आधीच किचनमध्ये येऊन माझी सगळी तयारी करून ठेवते. कणिक मळून ठेवली, कांदे वगैरे सोलून ठेवले होते, आलं पण सोलून ठेवलं होतं, लसूण सोलून ठेवलं होतं आणि ही सगळी तयारी झाली होती माझी. तर माझं बरंचसं काम मग हलकं होते. ती जेव्हा येते ना तेव्हा मग मी दुसरं काम माझं करते. काही मोबाईलमध्ये असेल एडिटिंग वगैरे किंवा दुसरं काहीतरी मोबाईल बघते, माझा टाईमपास होतो. आणि मग परत किचनमध्ये आल्यावर मी आलं लसणाची पेस्ट केली आणि नंतर त्याच्या आधीने मी काजू देखील भिजत घातले होते, तर काजूची पेस्ट देखील केली. त्यानंतर टोमॅटोची पेस्ट केली, कांदे छान असे बारीक चिरून ठेवले होते. तर अशी सगळी तयारी जर करून ठेवली ना आपण स्वयंपाक करण्याच्या आधी, तर खूप पटकन स्वयंपाक होतो. तर जेव्हा आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय बनवायचं आहे, तर सगळं प्रिपरेशन आपण आधी करून ठेवायचं, म्हणजे निवांत आपल्याला मग त्या भाजीमध्ये लक्ष घालता येतं. तर इथं कढईमध्ये मी 2 तेजपान घातलेले आहेत, तेजपत्ता आणि जिरं घातलं आहेत, 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकल्या आहेत आणि त्यानंतर मग त्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट घालते 1 चमचाभर. तर मी थोडी जास्त करून ठेवली आहेत, कारण मला सकाळी पण लागते आणि मी ना आठवड्याभराची तशी करून ठेवते. पण ह्यावेळेस ना यांनी आलं आणलं नव्हतं, तर म्हटलं ठीक आहे, 2-3 दिवसांनी मला आणून द्या, तर मी ती पेस्ट करून ठेवेल. आणि काय होतं, रोज सगळ्यांना चहामध्ये आलं लागतंय ना, तर ती पेस्ट माझी राहूनच जाते, तर आलं चहामध्ये घालूनच संपून जातं. तर इथं मी बारीक चिरलेला कांदा घातला आहे आणि आलं लसणाची पेस्ट जेव्हा आपण घालतो ना तेव्हा तिला छान फ्राय होऊ द्यायची, तेलामध्ये छान करून घ्यायची, कारण तिचा कच्चापणा निघाला पाहिजे. तो नाही निघाला ना तर भाजीचा उग्र वास येतो. कांदा देखील तसाच छान त्याला फ्राय करून घ्यायचा, अगदी डार्क ब्राऊन रंगावर, तेव्हाच त्या ग्रेव्हीला छान चव येते. धने पावडर, मिरची पावडर मी घातलं त्यामध्ये. मिरची पावडर टाकताना मी लक्षात घेतलं की आधी देखील मी घातली आहे मिरची पावडर, आपल्या जेव्हा मशरूमला आपण सगळे मसाले लावत होतो तेव्हा. काजूची पेस्ट घातली आणि ह्या मसाला देखील ना 2-2 मिनटं मी असे छान परतून घेतले होते. आता व्हिडिओमध्ये एवढं मी दाखवलं नाही की 2-2 मिनटं परतले म्हणून, कारण व्हिडिओ खूपच लांब झाला असता. तर 2-2, 3-3 मिनटं सगळे मसाले घालत गेले आणि परतत गेले. त्यानंतर झाकण ठेवून छान मंद आचेवर ते 5 मिनटं सगळा मसाला होऊ दिला आणि बघा किती छान झालेला आहे मसाला. आणि मग यामध्ये जे मिक्सरचं भांडं असतं त्यामध्ये पाणी वगैरे घालून उरलेला काही मसाला चिकटलेला असतो, तर पाण्याने खांगाळून ते देखील मी टाकून घेतलं आहे आणि परत झाकण ठेवून परत 1-2-3 मिनटं छान वाफ काढून घेतली. आणि बघू शकता किती छान असा रंग आणि खूप छान अशी ग्रेव्ही तयार झाली आहे. तर काश्मीरी लाल मिरची मी यामध्ये नाही घातली. काजूच्या पेस्टने अशी त्याची ग्रेव्ही थोडी जास्त डार्क लाल येत नाही, अशा प्रकारची येते. आणि वरून कसुरी मेथी मी घालते, ही खूप गरजेची आहे, याच्याने ना फ्लेवर खूप छान येतो. पनीरची भाजी किंवा मशरूम मसाला, पनीर मसाला तुम्ही कुठलीही करा, तुमच्याकडे कसुरी मेथी असायलाच पाहिजे. तर इथं मी घरगुती जी मी तयार करते ना, म्हणजे उन्हाळ्यामध्ये मेथी सुकवून ठेवते, त्याचीच मी हे कसुरी मेथी करून टाकली आहे
आणि जे आपण मसाले लावून ठेवलं होतं मशरूमला ते यामध्ये घातलेत आणि आता याला छान मिक्स करून आपल्याला हवं तेवढं पाणी घालून अगदी 5 ते 7 मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. मशरूम लगेचच शिजतात, त्याला फार काही वेळ लागत नाही. आणि बघू शकता थोडं पाणी मी घातलं आहे. तुम्हाला जर हॉटेलसारखं म्हणजे टेक्स्चर पाहिजे असेल, तेवढीच ग्रेव्ही पाहिजे असेल तेवढीच ठेवू शकतात. तुम्हाला जास्तीची ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही अजून जास्त पाणी घालू शकतात. तर आपल्या हिशोबाने करू शकतात. छान मीठ घातलं यामध्ये. ॲक्च्युली मी याआधीसुद्धा रेसिपी दाखवलेली आहे, पण थोडी वेगळ्या पद्धतीने ते आहेत. थोडासा फरक आहे ह्या पद्धतीमध्ये. आणि बघा मशरूम शिजल्यानंतर मग कोथिंबीर घातली वरून आणि आपली छान ही भाजी तयार झाली आहे. खूप टेस्टी आणि खूप छान लागते, अगदी हॉटेलसारखी. तर चला आता निरोप घेते. आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, हाईपसुद्धा नक्की करा. सबस्क्राईब करायला आणि हाईप करायला अजिबातच पैसे लागत नाही. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.